ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञान स्वतः स्वतःला जाणते का? भाग 2. ओवे आहेत 20 ते 22. ज्ञान हे ज्ञानपणे विण असते. या आपल्या वचनावर ज्ञान स्वतः स्वतःला जाणू शकते का, अशी पूर्व पक्षाची शंका लक्षात घेऊन ज्ञानदेव त्या मताच्या खंडनार्थ प्रश्न मालिका निर्माण करताना पुढे म्हणतात. दिठी आपण या देखे, स्वादू आपण या चाखे, नादू आपण ऐके नादपण. दृष्टी ही स्वतःच स्वतःला पाहिल का? स्वाद स्वतःची चव घेईल का? नाद आपलाच ध्वनी आपण ऐकेल का? सूर्य सूर्यासी विवळे, का फळ आपण या फळे, परिमळू परमळे घेपतू असे. विवळणे म्हणजे उगवणे. सूर्य स्वतःलाच उगवू शकेल का? फळ त्याला स्वतःलाच फळेल का? सुवास आपलाच सुगंध घेईल का? तैसे आपण यापण, जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. तसेच आत्म्याचे स्वरूपभूत ज्ञान हे आपणच आपले जाणते होत नाही, म्हणून ज्ञानपणा विण हे ज्ञान नुसते ज्ञान मात्र आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात. आपुलीच रुची चाखेल का स्वाद, ऐकेले का नाद नादासीच, नातरी तो कैसा सूर्य तेजो राशी, आपणासी प्रकाशिल, कैसा परिमळ घ्यावा परिमळे, फळा लागी फळे येती काय. तैसे ज्ञान मात्र स्वरूपे जे पूर्ण, जाणे ना आपण आपणासी, ज्ञान ना अज्ञान, ऐसे जे का ज्ञान, ज्ञानपणे विण ज्ञान मात्र. निखळ ज्ञान मात्रतेत द्वैत संभवतच नाही. त्यामुळे ज्ञानमात्रता ही ज्ञानपणे विण असते. एखाद्या गोष्टीचे ज्ञान झाले असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती गोष्ट प्रथम अज्ञात असते. तेव्हा ज्ञान होणे ही क्रिया अज्ञान सापेक्ष असते. निखळ ज्ञान मात्रतेत ज्ञानही नाही अथवा अज्ञानही नाही. केवळ असणे हा निखळ ज्ञानाचा स्वभाव असतो. तिथे द्वैत नसल्यामुळं स्वतःच स्वतःला जाणण्याची क्रियाही होऊ शकत नाही. हे स्पष्ट करताना ज्ञानदेवाने प्रश्नांची मालिका निर्माण केली आहे. ज्ञानदेव विचारतात की आपली दृष्टी स्वतःपेक्षा वेगळ्या पदार्थांना पाहू शकते, पण ती स्वतःच स्वतःला पाहू शकते का? स्वतःच स्वतःला तिला पाहता येत नाही. तिच्यामध्ये केवळ पाहण्याची शक्ती आहे. तीच गोष्ट निखळ ज्ञान मात्रतेची आहे. 18व्या ओवीतील बुबुळाचा किंवा येथील दिठीचा या 2 दृष्टांतांमधून पाहू शकण्याच्या शक्तीचा अभाव सांगितला नसून त्याची आवश्यकताच नाही हे ध्वनित केलं आहे. किंवा रसनेंद्रिय इतर पदार्थांचा स्वाद चाखू शकते, पण ते स्वतःच स्वतःची चव चाखू शकते का? ते केवळ स्वतःखेरीज अन्य पदार्थांचा स्वाद चाखण्याच्या शक्तीने युक्त असते. किंवा नाद किंवा ध्वनी हा नादपणाने युक्त असतो. षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, दैवत व निषाद अशा मंद, मध्यम, तीव्र व पुन्हा त्यांचे उदात्त अनुदात्त अशा भेदाने युक्त असतो. तो नाद आपण श्रवणेंद्रियांनी ऐकतो. बोललेले शब्द कुठल्या सप्तकातील आहेत ते ओळखतो. संगीत असेल तर ते मधुर आहे की कर्कश आहे हेही आपल्याला श्रवणेंद्रियांच्या सहाय्याने कळते. गायकाने कोणता राग आळवला आहे हेही संगीताचा जाणकार मनुष्य ओळखू शकतो. शब्द नसले, केवळ वाद्यसंगीत असलं तरी जाणकार रागही ओळखतो व तो नाद कोणत्या वाद्यातून आलेला आहे हेही ओळखतो. परंतु नाद स्वतःच स्वतःला ऐकतो का? ऐकण्यासाठी श्रवणेंद्रिय हवे व ते ऐकणारा श्रोता हवा. परंतु नाद हा केवळ नादपणाने युक्त असतो. त्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही. नादपणाने असणे असे त्याचे स्वरूप असते. आपल्याला पृथ्वीवरून 12 तासांचा दिवस व 12 तासाची रात्र अनुभवास येते. काही प्रदेशात हा वेळ कमी जास्तही असतो. चंद्रावर 14 दिवसांची रात्र व दिवस असतो. सूर्याचा उदय झाला की दिवस सुरू होतो व सूर्य मावळला की अंधाराचे साम्राज्य पसरते. पण इतर ग्रहांना प्रकाशित अथवा अप्रकाशित करणारा सूर्य स्वतःला प्रकाशित अथवा अप्रकाशित करू शकेल का? पण उगवणे व मावळणे या गोष्टी सूर्याकडे नसतातच. तो नित्यप्रकाशमानच असतो. फळ स्वतःलाच फळेल का? सुगंधाला स्वतःचा सुगंध घेता येईल का? अज्ञान नाहीसे होईपर्यंत ज्ञान वाढत जाते व शेवटी ते आपलाही नाश करून घेते व ज्ञान अज्ञानाला गिळून केवळ ज्ञान मात्र राहते. ही ज्ञानमात्रता कोणत्याही ज्ञानाने उजळणारी नाही व अज्ञानाने झाकोळणारी नाही, तर ती केवळ शुद्ध ज्ञानमात्रता असते.
मग ही निखळ ज्ञानमात्रता तरी आपली आपल्याला जाणू शकते का? या शंकेच्या उत्तरादाखल ज्ञानदेवाने प्रश्न स्वरूपात 10 दृष्टांत दिले आहेत आणि या सर्वांचा निष्कर्ष त्यांनी 22व्या ओवीत सांगितला आहे की तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. त्याप्रमाणे आत्म्याचे स्वरूपभूत ज्ञान हे आपले आपणच जाणते होत नाही, ते निखळ ज्ञान रूपाने असते. येनेदम सर्वम विजानाति तम केन विजानीयात असा बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्यांनी मूलभूत प्रश्न उपस्थित केला होता. ज्याच्यामुळे हे सर्व जाणले जाते त्याला कोण जाणू शकेल असे याज्ञवल्क्याने विचारले. तर ज्ञानदेव प्रश्न मालिका उभी करून निसंदिग्धपणे सांगतात की ज्ञान मात्र स्वतःला जाणू शकत नाही. एकदा कळीचे फुलात व फुलाचे फळात रूपांतर झाले की फळ होण्याची प्रक्रिया संपली, पुन्हा आणखी फळाला फळ लागत नाही. ज्ञानपणे विण ज्ञान म्हणजे निखळ ज्ञानमात्रता. ते ज्ञानमात्रता म्हणजे काय ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवानी हे 10 प्रश्न विचारले आहेत. या 10 दृष्टांतांनी त्या निखळ ज्ञानमात्रतेचे वर्णन करणे कसे अशक्य आहे ते सांगितले आहे. 5 ज्ञानेंद्रियांनी 5 भिन्न भिन्न विषयांचे ज्ञान आपल्याला होतं. एका ज्ञानेंद्रियाने जे कळते ते दुसऱ्या ज्ञानेंद्रियाने आकळू शकत नाही, परंतु या 5ही ज्ञानेंद्रियांनी जे 5 भिन्न भिन्न विषयांचे ज्ञान होते ते मात्र एकालाच आपल्यालाच होते. देहात प्राण नसले तर विषय समोर असूनही त्या विषयांचे ज्ञान होत नाही. म्हणजे देहातील इंद्रिये त्या त्या विषयांचे ज्ञान करून देत असली तरी त्या इंद्रियांना काहीच आकळत नाही. येथे विषय व ते जाणून घेणारा असे 2 भाग आहेत. परंतु इंद्रियांचे व्यापार जरी आपण बंद केले तरी आपण आहोत हे आपल्याला कळतेच. आपले केवळ असणे हे जाणण्यासाठी इंद्रियांची आवश्यकता नसते. केवळ असण्याचे आकलन होण्यासाठी 2 भिन्न वस्तूंची आवश्यकता नसते. आणि हे निखळ असणे आकळणे असेल तरच ज्ञानेंद्रियांनी होणारे भिन्न भिन्न ज्ञान होऊ शकेल, नाहीतर इंद्रिये असून नसल्यागत होतील. श्री पुय देशपांडे यांनी त्रिकोणी लोलकातून जाणाऱ्या सूर्यप्रकाशाचा दृष्टांत दिला आहे. सूर्याचे किरण त्रिकोणी लोलकातून गेले की इंद्रधनुष्यातील 7 रंगांची किमया धारण करतात. ते 7 रंगात विभागले जातात. तसेच त्या चित्सूर्याचे किरण सत्व रज तमात्मक वैश्विक त्रिकोणी लोलकात एकवटले जातात व इंद्रधनुष्यासारखे विविध रंगी सृष्टी आकारास येते व जीव त्या सृष्टीतच रमून जातो. आपली ज्ञानपणे विण ज्ञानमात्रता अनुभवायची असेल तर लोलकातून बाहेर पडणाऱ्या किरणांना पुन्हा उलटा प्रवास करावा लागेल. बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करून आपल्या अहमपणाच्या सर्व व्यापारांचे असंग वृत्तीने निरीक्षण करावे लागेल. सर्व प्रकारची प्रवृत्ती क्षमताच पूर्ण निवृत्ती प्राप्त होऊन मूळचा शुभ्र प्रकाश स्वयंभू स्फूर्ती मात्रता जाणवू लागेल. एकूण आत्मरूप स्वतःला जाणू शकत नसले तरी ते स्वसंवेद्यतेशी एकरूप असते. पुढे ज्ञानदेव ज्ञानपण स्वतःला जाणते असे म्हणणे हे अज्ञानाचे लक्षण आहे असे सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.